मंडळी, तुम्ही लोणावळ्याला फिरायला गेला नसाल, पण लोणावळ्याची चिक्की नक्कीच खाल्ली असेल. इतकी ही चिक्की प्रसिद्ध आहे की आजकाल साध्या चिक्कीला सुद्धा लोक लोणावळा चिक्की म्हणतात. कधी विचार केलाय का या साध्या दिसणाऱ्या चिक्की मागची खरी गोष्ट काय? चला तर मग आपण जाणून घेऊयात. मंडळी, प्रत्येक क्लासिक गोष्टी मागे अनेक कथा असतात. त्यातून नेमकी खरी कोणती हे ओळखणं खूप कठीण असतं. लोणावळा चिक्की बद्दलही अशाच काही कथा आहेत. पण या सगळ्यांच्या मुळाशी एक नाव कायम दिसतं, भेवर्जी अग्रवाल. ही गोष्ट सुरू होते 1880 पासून, जेव्हा भेवर्जी अग्रवाल यांनी आपल्या मुलाच्या नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं, मगनलाल स्वीट शॉप. या दुकानात त्या काळातील पारंपरिक मिठाया मिळायच्या. सगळं साधं, शांत आणि नेहमीसारखं चाललेलं होतं. मग एक मोठा बदल झाला. मुंबई ते लोणावळा रेल्वे सुरू झाली आणि इथूनच सुरू झाली चिक्कीची खरी गोष्ट. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी भेवर्जी अग्रवाल यांनी एक साधा आणि भन्नाट पदार्थ तयार केला, शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण, ज्याला गुडदाणी म्हटलं जायचं. हा पदार्थ स्वस्त, चविष्ट आणि ऊर्जा देणारा होता. प्रवाशांना तो खूप आवडला. हळूहळू गुडदाणी इतकी लोकप्रिय झाली की लोक खास लोणावळ्याला येऊ लागले फक्त ती खाण्यासाठी. काळानुसार या गुडदाणीचं रूप बदलत गेलं. तिला व्यवस्थित कापून आकार देऊन तयार केलं जाऊ लागलं आणि त्यालाच नाव मिळालं चिक्की. पुढे दुकानात तिचं नाव ठेवलं गेलं मगनलाल चिक्की, पण खरी ओळख तिला मिळाली लोणावळा चिक्की म्हणूनच. मंडळी, याच्याशी जोडलेली एक अजून कथा सांगितली जाते. ती म्हणजे त्या काळात रेल्वे ट्रॅकचं काम सुरू होतं. डोंगराळ भागात काम करणाऱ्या मजुरांना झटपट ऊर्जा देणारा पदार्थ हवा होता. गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण यासाठी उत्तम होतं. भेवर्जी अग्रवाल यांनी ओळखलं आणि कामगारांसाठी हा पदार्थ तयार केला. कामगारांनी तो आवडीने खाल्ला आणि तिथूनच चिक्कीची लोकप्रियता आणखी वाढली. काम पूर्ण होईपर्यंत हा पदार्थ इतका प्रसिद्ध झाला की त्याने कायमचं दुकानात स्थान मिळवलं. पुढे काय झालं माहितीये? या साध्या चिक्कीने एका मोठ्या उद्योगाचा आकार घेतला. लोणावळ्यात अनेक दुकानं उघडी केली. चिक्कीचे विविध प्रकार तयार होऊ लागले. काजू, बदाम, तिळाची, नारळ चिक्की आणि अजून बरेच. लोणावळ्याचं हवामानही यासाठी योग्य ठरलं. इथलं थंड, कोरडं वातावरणात गूळ व्यवस्थित सेट होण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे चिक्कीला मिळतो तो परफेक्ट क्रंच. आज मगनलाल चिक्की एक मोठा ब्रँड बनलाय. त्याच्यासोबत अनेक स्थानिक दुकानदारही ही परंपरा पुढे नेत आहेत. मंडळी, एका साध्या गुळदाणीपासून सुरू झालेली ही गोष्ट आज एक ओळख बनली आहे. म्हणूनच लोणावळा म्हटलं की चिक्की आणि चिक्की म्हटलं की लोणावळा. तुम्ही कधी गेला आहात का लोणावळ्याला आणि चिक्की खाल्ली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.